की बघा हा भात पडतो तर पडतो बरोबर, पण आणि बघा आता पण हे बघा हा जो भात आहे तो सुकायला टाकणार. तर मित्रांनो सगळ्यांना जोहार. काय सांगू, इतके 3-4 दिवस झाले आपली भात कापणी जी होती ती चालू झालेली होती. आणि बघा आता मी शेतामध्ये कोणतं फिरतोय दाखवतो. बघा हे जे शेत आपल्याला दिसत आहे सध्या, हे शेत काही महिने अगोदर मी ह्याच्यामध्ये टरबूज लावलेले होते. बघा पूर्णपणे उघट दिसत आहे आणि भात पण कापून घेतला आहे. तर मित्रांनो सांगण्याचा विषय असा आहे की काही दिवस इतका पाऊस येत होता ना आणि भात कापणी चालू होती आपली, आणि आपलीच नाही सगळ्या लोकांची, आणि पावसाने सगळ्यांची वाट लावून टाकली. कारण की भात कापायला सगळीकडे सगळी लोक भात कापत होती आणि एकदाच पाऊस आला की लोकांना भात पण नाही लपवता आलं. पूर्णपणे भात भिजून गेला आणि भात पाण्यामध्ये भिजून राहिल्याने भात तिथंच शेतामध्ये उंगून आलाय. तर आपण सध्या शेतावर चाललो आणि आपला पण शेतावर भात पडलेला आहे पूर्णपणे. आज जाऊन बघतो. त्या दिवशी मी गेला होता 3-4 दिवस अगोदर. आपला शेत आत्तामध्ये दिसत आहे. हा बघा हा आपला शेत आहे आणि तिथं ह्याच्या पुढे पण एक शेत आहे आणि आपण आपलाच आहे, पण आपल्या मोठ्या भावाने आता घेतला तर जाऊ दे. तर आता आपण शेतावर जाणार आहे. मोठ्या शेतामधला भात जो असतो ना 120 दिवसाचा असतो, म्हणजे लेट पिकणारा. तर लेट पिकण्याचा पण काय फायदा नाही, कारण की पाऊस आला आणि पूर्णपणे भात आपला होंगून गेला, पडून घेतला. आता शेतामध्ये जाऊ आणि तिथं तुम्हाला दाखवतो आपल्या भाताची अवस्था आजची काय आहे. काही दिवस पाऊस आल्याने पूर्णपणे जितका आता भात दिसेल ना तुम्हाला, काही लोकांच्या शेतामध्ये पूर्ण पडलेलाच असेल. बघा उंगून पण आला, त्याच्यामध्ये दिसत असेल हिरवा. लोकांनी भात तर कापून घेतला, पण जो भात घेऊन आलेत ना आता, हा आपला भात आहे. बघा पूर्णपणे सुकून गेलेला तर आहेच, पण असला बेकार आहे की ह्याचा जो पेंडा असेल तो घेणारा जो असेल ना तो पण घेईल का नाही सांगता नाही. कारण की बघा इथं पण काला पडून गेला पूर्ण. हे कशाने झालं की चिखलामध्ये पूर्ण असं चिखलाला मातीला लिपून गेलेला होता, त्याच्यामुळे असं भात त्याचा अवस्था झालेली आहे. बघा तर बघा हा आपल्या काकांचा भात आहे, पण बराचसा चांगला दिसत आहे, पण हा चांगला नाही कारण की पूर्ण ह्याचा जो पान आहे पातेर आहे आणि पूर्ण पेंडा आहे तो भिजून जातो. तर मग पेंड्याची पण काही किंमत नाही भेटत आपल्याला. भात तर आपल्या घरातच ठेवायचा आहे, तरी पण भाताची पण अवस्था बेकार झालेली आहे आणि पेंडा आपल्याला विकायचा असतो जास्तीत. तर पेंडा पण मग विकण्यामध्ये असा नाही होईल, कारण की त्याला किंमतच 1 रुपये 2 रुपयांनी भेटेल, तर तो आपला फायदा नाही. सर बघा हा काकांनी थोडंसं ठेवलंय आणि बघा भात जो उगून येतो ना तो मी दाखवतो तुम्हाला. असला भात असतो, हे तुम्हाला हिरवं दिसत आहे ना, हे कापून घेतलं पण उंगून येतो तो कसला. बघा आता उंगलेला भात तुम्हाला दाखवतो. बघा हा उंगून येतो, ह्याच्यामध्ये पण आता बघणार ना तुम्ही तर भातच निसवून आलाय. बघा ह्याच्यामध्ये पण हा बघा दाणे दिसत असतील, हे कवडे असा होतोय. असा आल्याने हा म्हणजे एक नुकसानच आहे, पूर्णपणे शेतामध्ये उंगून जाईल. तर बघा आपल्याला आता सध्या दिसत आहे कसला, हा पूर्णपणे मेलेला सारखा आहे भात. बघा पूर्णपणे मेलेला सारखा. बघा ह्याच्यामध्ये पूर्ण कणीज आहेत ते जास्तीत तर मेलेले आहेत. तर आपण जेव्हा मशीनमध्ये फिरवणार आणि हे पूर्णपणे ह्याच्यामधून साफसफाई करून कमीत कमी भेटेल आपल्याला दाणा. बघा आपण पोहोचले आपल्या शेताकडं आणि हा प्रत्येक शेतामध्ये भात तुमचे असेल 120 दिवसाचा भात प्रत्येक जण लावतो, ज्यांचं मोठं शेत असेल तो. कारण की 120 दिवसाचा भात लावण्याचा फायदा आणि नुकसान तुम्हाला माहितीच असेल. तो लेट पिकवण्याने चांगला असतो, कारण शेतामध्ये पाणी जाम असल्याने तो एकदम हळूहळू पिकेल तेव्हाच चांगलं, नाहीतर पडून जातो पूर्णपणे भातामध्ये आणि उंगून येतो. आणि पाऊस आता 2 दिवस आल्याने बघा इथं पूर्णपणे नितळ पाणी एकदम प्युअर भरून गेलेलं आहे. तिकडे पण पाणी
आता वहत नाही होता, व्हायला लागला बघा. आणि हा आपला भात आहे, जसं काय तुम्हाला आता दिसत आहे व्हिडिओमध्ये. भाताची अवस्था बघा, हे पण पूर्णपणे आता मेलंय. काही दिवस पाणी याच्यामध्ये दाण्यामध्ये गेला तर. आणि मित्रांनो, मी त्या साईडने आपण आले होते ना काही 3 दिवस अगोदर, तर त्या दिवशी म्हणजे भात नाही पडलेला होता. आणि आता बघा ना, पूर्णपणे भात पडून घेतला. भात पडला म्हणजे तो उंगून येतो आणि वाटच लागते, त्याच्यामध्ये काही नफा भेटत नाही आपल्याला खाण्यासाठी. बघा आता पडलेलं जे भात आहे ना, कसं इथं असं वाटतंय की कुत्रा नाचून गेला याच्यावर, आपल्या भातावर. बघा एकदम सारखा होता, ते पुढे तुम्हाला दिसत आहे ना, तसला होता. आणि इथं मध्ये पण काही दिवस आता पाऊस आल्याने वारा पण आला सोबत, तर पूर्णपणे पाडून टाकला आपला भात बघा. त्याच्यामुळे पूर्ण असं झाला आणि उगायला लागला बघा. मध्ये मध्ये तुम्हाला हिरवं हिरवं दिसत असेल, आता उगायला लागला. जो दाणा पडतो ना, तो लगेच 2-3 दिवसांनी पाण्यामध्ये भिजतो की तो उगून येतो, मग काहीच भेटत नाही आपल्याला बघा. तर मित्रांनो, आपण काही वेळ भात कापत होतो आणि आपल्याला काय दिसलं तुम्हाला दाखवतं. प्रत्येक शेतकरीच्या नुकसानचा एक विषय पहिला काय असतो तो तुम्हाला दाखवतो आता मी. की बघा, हा भात पडतो तर पडतो बरोबर, पण पाण्यामध्ये जास्त दिवस राहिले नाही काय होतात बघा, की ह्याचं जे एक दाणा असतो ना, पाण्यामध्ये भिजल्याने असला उगायला लागतो बघा. आता तुम्हाला दिसतंय ना, हा उगलेला बघा दाण्यामधून एक नवीन त्याचा हा पीर वरती यायला निघाला बघा, मूल यायला बघा. हे पूर्ण असं भाताला निघालेत बघा. बघा हे आहे बघा, आतमध्ये पण बघा. आणि बघा आता पण हे बघा, इथून पूर्ण असा पडलेला आहे, पाण्यामध्ये हात दाबलेला होता. आणि हा जो एरिया आहे तो पाणी इथे थांबून राहतो असा एरिया आहे त्याच्यामुळे. आणि हे जे भात दिसत आहेत त्या साईडनी पण आपण भात सुकायला ठेवलेला होता, तो पण पूर्णपणे पाणी भिजून ना त्याच्यामध्ये पण उगून गेला आहे. तर आपले शेतकऱ्यांचा नुकसान हा असतो की पाणीमध्ये भिजून 2-3 दिवस राहिले आणि ऊन नाही पडला की पूर्णपणे उगून येतो बघा. इथं पण किती उगलं आहे बघा, पूर्णपणे मूल बघा उगून ना. आता हेच जे भात परत एकदा टाकल्याने परत एकदा भात, म्हणजे पुन्हा हे करत राहायचं काय बघा, नुकसान झाल्याने बघा. तर शेतकऱ्यांचा हाच नुकसान असतो की पाण्यामध्ये भिजला की आपल्याला तो पाहिजे तो भात भेटत नाही. तर बघा, तुमचे पण किती भाताचे नुकसान झालं आहे जरा मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. हा व्हिडिओ आपण सरकारच्या डोळ्याच्या समोर उभा करू कसा तरी. तर बघा मित्रांनो, आपण एवढा कापला म्हणजे पूर्णपणे पडून गेलेला होता. आणि जसं काय तुम्हाला दाखवलं उंगलाय भात, तर तिथं पण थोडा काढून घेतला आणि त्याच्या पुढे तिथं पूर्ण पडलेला आहे. तर बघू उद्याला, कारण पावसाची पूर्णपणे तयारी आहे बघा, ढगढगाट झालं. तर बघा, हे अवस्था बेकार आहे आपली शेतकऱ्याची. तर मित्रांनो काय सांगू, मला हा व्हिडिओ बनवत नाहीसा वाटत होता, पण कारण काय, हा व्हिडिओ बनवण्याचं की दिवाळी गेली, म्हणजे दिवाळी ह्या वर्षी ते लवकरच आली. तर मी समजलो की दिवाळी आली लवकर, तर पाऊस पण तसं तर दरवर्षी लेटपर्यंत असतो दिवाळीच्या अगोदरपर्यंत. तर ह्या वर्षी दिवाळी लवकर आली तर पाऊस आहे नॉर्मली, पण असं नाही की इतका पण नाही, 1-2 दिवस येतो, 3-4 दिवस, आणि आज 4था दिवस आहे, 5वा दिवस, असे रोज पाऊस येईल आणि पूर्णपणे आपली शेतकऱ्याची वाटच लावेल, असं त्याच्याविषयी मला व्हिडिओ बनवायला लागला हा. तर मित्रांनो, इथपर्यंत व्हिडिओ आपला बघितला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा
आणि नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून नक्की ठेवा. आणि भाताची अवस्था जाम बेकार आहे. याच्याविषयी जेवढा बोलला तेवढा कोणाला समजत नाही. आपले शेतकरी माणसालाच समजतंय. आणि तो मेहनत करेल तर करेल पण रडेल पण. तर बघा आपण सध्या आता जेवढा कापला ना तेवढा घरी घेऊन जाऊ. म्हणजे घरी तिकडे जवळ शेत आहेत ना खुल्ला, तिथं जाऊन सुकायला टाकू. जेणेकरून इकडे पाऊस आला ना तर पूर्णपणे वाहून जायला. आणि आपल्या घराच्या जवळ असला म्हणजे सुकायला ठेवला ना तर तिथून नेता पण येईल आपल्याला. बघा एक तर मोठं मोठं शेत आहे. मोठा पूर आला, पावसाला जास्त तर पूर्ण वाहून जाईल. बघा असले शिल्पे बनवले. ह्यांना आपण बांधून ना घराच्या तिकडेच सुकायला जागा आहे तिकडे नेऊ. आणि जी आणि मित्रांनो जो भात अजून पण आहे ना तसाच पडलेला, म्हणजे मेन तर ना हा पडलेलाच नव्हता. आता 2-3 दिवस वारा थोडासा आला आणि ही अवस्था झाली बघा. तर बघा आपण किती मेहनत करतो शेतकरी प्रत्येक माणूस, आणि लास्टला ते भात शेतामधून काढायचं असतं तर हे बघायला म्हणजे भेटतं आपल्याला. तर चला आपण शेतामधून भात घेऊन जाऊ फटाफट. आणि तिकडे पण थोडंसं सुकायला टाकलं. सुकलंय थोडंसं, एकदम चांगला पण सुकवू नाही शकत. थोडंसं सुकलं तो पण खराबच होऊन जाईल अजून पाणी आला तर. तर थोडाच सुकवून फटाफट घेऊन ना घरामध्ये लपवू. तर बघा मित्रांनो मी आता जाणार होता आणि बरं काय इथं बघितलं मध्ये पूर्णपणे भात चिखलामध्ये किती दिवसाचं असेल, चिखलामध्ये लागून ना मुंगायला लागला. हीच परिस्थिती बघा अगोदर मी दाखवली बघा, असं झालंय मुंगायला लागलं बघा. इथं एवढ्या भागामध्ये कधीच पडलेलं असेल, आत्ता बघितलं तर पूर्णपणे म्हणजे त्याला कोयती पण फिरवायची जरूरत नाही. असं हातामध्ये उचलून पकडलं की ते तुटूनच जातो. असं मध्ये पण तिकडे असेल. तर एवढं कापून आपण सध्या हे घेऊन ना तिकडंच जाणार आहे घराजवळ. कारण की इकडे जसं काय तुम्हाला सांगितलं पाऊस आला तर वाहून जाईल. तर चला आपण हे 2-3 शिल्पे आहेत हे घेऊन ना जाऊ. थोडंच राहिलं आहे तिथं, एकदा होईल की मग जाऊ. तर बघा मित्रांनो आपण घेतलं डोक्यावर आणि हा जो भात आहे तो सुकायला टाकणार. त्याच्यासाठी इथून आपल्या घराकडे घेऊन चालले. अजून पण 2 फेरी होतील. आई थोडंसं कापत आहे तर आपण हा ठेवून ना अजून येऊ. एक भारा आणून तिथं ठेवला आहे. आईने एक भारा आणला आहे. अजून पण 2 भारे होतील कारण की थोडासा भात खराब झालेला होता तो पण कापून घेतला. तर चला अजून आणू. तर बघा मित्रांनो अजून एकदा आपण जाऊन आलो. 2 भारे 4 भारे झालेत. ह्यांना सुकायला टाकायचे आणि थोडंसं सुकलेला घरी घेऊन जायचं. तर ह्यांना सुकायला टाकू, नाही राहू दे. पहिला तो सुकायला त्या बाजूने टाकला, तो सुकला आहे तो घरी घेऊन जाऊ. ह्यांना मग सुकायला टाकू कारण की वरती पाऊस यायची फुल तयारी आहे. सुकायला टाकायचं आहे तर थांबूत आहो.
ह्या साईडने ह्या शेतामध्ये थोडंसंच बांधायचं राहिलं आहे, हे बांधून घेऊ, मग ह्या शेतामध्ये सुकायला टाकू. तर मित्रांनो, आपण पूर्ण भात बांधणार होता पण सुकलाही नाही, तर थोडंसंच बांधलं आहे. हा घरी घेऊन जाऊ आता आणि तिथं आहे थोडंसं ते सुकवू. तू पण हसा कच जास काय करा, जा 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 पाणी आमचं जा. तर भात फटाफट घेऊन जाऊ कारण की सुकलाही नाही, तर पूर्ण भात नाही बांधून घेऊ. चला तर फटाफट घरी जाऊ आणि व्हिडिओला संपून घेऊ. तर व्हिडिओ इथपर्यंत भावांनो बघितली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर आपल्या नवीन आले असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. आपले शेतकरी माणसाचे व्हिडिओ बघायला इंटरेस्टेड असेल तर सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला घरी, बाय बाय, जोहार. अरे दिसतच नाही का, हे दिसत नाही दिसत नाही दिसत नाही दिसत नाही. आता असंच जाऊ, चला तर मग.